एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील, तर आपण त्याबद्दल व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत. तर आपण काय गणित दिलेलं आहे बघा. साखरेच्या भावात 6/4% घट झाली. यामुळे एक मनुष्य ₹120त पूर्वीपेक्षा 1 किलोग्रॅम साखर जास्त विकत घेऊ शकतो. तर त्या साखरेचा मूळ भाव काय होता? असा प्रश्न आहे. बघा, अशा टाईपचे गणितामध्ये थोडंसं कन्सेप्ट जास्त आहे. तर त्यामध्ये आपण एकदम म्हणजे लहानातल्या लहान 10वीच्या 12वीच्या पोरांना पण समजेल असा एकदम शांततेने कन्सेप्ट घेणार आहोत. तर तुम्ही शांततेने थोडंसं ऐका. प्रत्येक कन्सेप्ट हा महत्त्वाचा आहे ह्याच्यामध्ये. आणि अशा टाईपचे गणितं तुम्ही जर एकदा कन्सेप्ट कळाला तर तुम्ही धडाधड हे गणितं कुठलाही फॉर्म्युला लक्षात न ठेवता सहज सोडवू शकतात. एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. बघा, साखरेच्या भावात 6/4% घट झाली. 6/4% घट झाली. ठीक आहे. तर आपण शेकडेवारीमध्ये काही गोष्टी शिकलेलो आहे, पण इथे मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करणार आहे. कारण की हा नवीन व्हिडिओ आहे, जो तुम्हाला शेकडेवारीमध्ये बघायला भेटेल, पण ते पेड मेंबरशिपमध्ये आहे. बघा, इथे काय करू शकतो आपण, ह्याला XY फॉर्मॅटमध्ये म्हणजे वर आणि खाली म्हणजे 1/4 सारख्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण काय करत असतो, याचा गुणाकार करत असतो, sin 24 आणि हे अधिक करत असतो, +1 म्हणजे किती, sin 24 + 1 25. 25 वरती लिहितो. हा छेदातला 4 आहे. आपण जशाला तसा छेदामध्ये घेतो. छेदातला 4 आपण ह्याला लिहिले टक्के, कारण की ते टक्के आहे. ह्याचं रूपांतर ह्याच्यामध्ये कन्वर्ट केलं. टक्क्याला टक्के ठेवले. 6/4ला आपण असं लिहिलं, sin 24 + 1 25/4. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर ह्याचा अर्थ काय होतो, ह्या टक्केवारीचा किंवा ह्या शेकड्याचा अर्थ काय होतो, ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात %. पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी. प्रति शंभरी. जेव्हा केव्हा तुम्हाला हे चिन्ह दिसेल, सरळ सरळ काय करायचं, भागीला 100 करायचं. भागीला 100 केले तुम्ही. ठीक आहे. हा चिन्ह काढून टाकला. आता इथून इथपर्यंत घेऊन गेलो. आता ह्याचा भागाकार करूया. 25 × 25, 25 × 100. आता इथे गुणाकार करूया. 4 × 4 किती आला, 1/16. आता हे जे 1/16 आणलं आहे, ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे. काय आहे, जो छेद असतो तुमचा, हा असतो तुमचा काय दिलेला आहे, भावात घट झाली म्हटले, तर हा असतो तुमचा मूळ भाव. कशात घट झाली आहे, तर भावात घट झाली, म्हणून हा काय असणार आहे, मूळ भाव. आणि जी घट किंवा वाढ होते असते ती अंशामध्ये असते. इथे 1/16 भेटलं तुम्हाला. 4 × 4 16 आणि 1 अंशामध्ये होता. ठीक आहे. हा 1 जो आहे हा घट किंवा वाढ जे काही दिलेलं असेल ते असणार आहे. म्हणजे तुम्ही हा एक कन्सेप्ट समजून घ्या, की छेदामध्ये आलेलं तुमचं काय असणार आहे, मूळ भाव. जर इथे दुसऱ्या काही गोष्टी दिल्या असत्या मूळ भावाच्या ऐवजी दुसरं काही घसरलं आहे किंवा भाव वाढला असं काही दिलं असतं, तर ते आपण घेतलं असतं. तर इथे काय झालं आहे, 16 हा मूळ भाव झाला आहे. ₹1 भाव त्याने कमी केला, घटवला. नवीन भाव किती होणार आहे, तर इथे मी लिहून घेतो भाव, मूळ भाव आणि नवीन भाव. तर मूळ भाव किती आहे, ₹16. त्यावरती घट किती झाली, तर ₹1ची घट झाली. किती रुपयाला पडलं ते, तर ₹15 पडलं. हे फक्त समजण्यासाठी आहे. एकक असतं हे, ॲक्च्युली रुपये-बिपये घ्यायची गरज नाही आहे. पण तुम्हाला समजण्यासाठी मी ₹16 आणि ₹15 म्हणत आहे. त्यावरती 1चा म्हणजे अंशाचा घट करून आणली आहे. ठीक आहे. तर हे 16/4 काय असतं, तर 16चा 1 भाग म्हणजेच किती असतो, 6/4% असतो. एवढा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर पुढचं सांगतो. आता जेव्हा केव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट घेता असाल, समज मी इथे रेट लिहितो, की प्रत्येक वस्तूचा भाव, आणि इथे लिहितो क्वांटिटी, ज्याला की आपण मराठीमध्ये काय म्हणतो, नग, वस्तू किंवा अजून काय म्हणता येईल त्याला, किलोग्रॅम, कशामध्ये पण जे काही तुम्हाला मोजता येईल अशा याच्यामध्ये त्याचं परिमाण म्हणूया. ठीक आहे. समजा एखादी गोष्ट आहे ₹3ची, दुसरी गोष्ट आहे ₹4ची. एकच वस्तू आहे ₹3ची आणि एक वस्तू आहे ₹4ची. एकच वस्तू आहे. ठीक आहे. आपण त्याच्यावरती प्रत्येकाला ₹12 देणार आहोत. प्रत्येकाला ₹12 देणार आहोत.
तर 3 रुपयाच्या वस्तूसाठी तुम्ही जर 12 रुपये खर्च केले तर तुम्ही किती वस्तू घेऊन याल? तर तुम्ही म्हणाल की 4 वस्तू. ही झाली 4 वस्तू घेऊन आली किंवा 4 किलोग्रॅम आणलं असं समजूया. आणि जर तुम्हाला ह्याला 12 रुपये दिले तर तुम्ही किती वस्तू आणाल? तर तुम्ही आणणार किती आहात? 3 रुपये. असे तुम्ही दोघांनाही समान रुपये वाटले, 12च घेण्याची गरज नाही, समान रुपये वाटले, तर हा जो गुणोत्तर असतो ना, हा गुणोत्तर हा कधीच चेंज होत नाही. म्हणजेच काय? तर हा व्यस्त गुणोत्तर भेटत असतं क्वांटिटी आणि रेटचं, ज्याला आपण ह्याला दर म्हणूया. दर म्हणजे किंमत. किंमत आणि नग वस्तू ज्या असतात त्या नेहमी व्यस्त प्रमाणात असतात. इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर रेट अँड क्वांटिटी आर इन्व्हर्सली प्रपोर्शनेट. व्यस्त प्रमाणात असतात या. म्हणजे जर तुमचा भाव 3 रुपये आहे, तर क्वांटिटी तुम्हाला म्हणजे जो काही असेल, समजा 3 आणि 5 आहे, समजा दर तुमचा जर 3 आणि 5 आहे, त्यावेळेस तुम्ही वस्तू कशा आणणार आहात? तर इकडे 5 आणाल, इकडे 3 आणाल. म्हणजे 5च्या भावाने 3 घेऊन याल, 3च्या भावाने 5 आणाल. समजा तुम्ही इथे 24 रुपये जर दिले, तर इथे किती वस्तू घ्याल? 4च्या ऐवजी 8 घ्याल. इथे किती घ्याल? 3च्या ऐवजी 6 घ्याल. पण ज्यावेळेस गुणोत्तर काढाल, त्यावेळेस 8 6 म्हणजेच किती? 4 3. शेवटी काय राहणार आहे? 3 तुमचा ह्या साईडला जाणार आहे, 4 ह्या साईडला जाणार आहे. हा कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला की तुमचं अर्धगणित सुटलं बघा. कन्सेप्ट समजवण्यासाठी मला फक्त एवढा वेळ एक्सप्लेन करावं लागलं आहे, नाहीतर हे गणित म्हणजे इतक्या लवकर सुटतं की तुम्ही विचारही नाही करू शकत. हा झाला तुमचा भाव. आता काढूया परिमाण. परिमाण म्हणजे मी इथं लिहितो क्वांटिटी, इंग्लिशमध्येच बरं आहे. इथे रेट. ठीक आहे. रेट काय झाला? तर मी इथं लिहिलं 16चा इकडे पाठवला 15ला आणि 15चा इकडे पाठवला. सॉरी, इथे 16 येतील. ठीक आहे. आता तुम्हाला फक्त याच्याशी घेणं देणं आहे. काय आहे? क्वांटिटी तुमची 15 होती, आता 16 झाली आहे. जुन्या भावानुसार तुम्ही 15 क्वांटिटी घेऊन येत होतात, नवीन भावानुसार 16 क्वांटिटी घेऊन येत असाल. म्हणजेच काय? 1 युनिटचा फरक पडला आहे. पण इथे काय दिलेलं आहे की ते किलोग्रॅममध्ये आहे. तुम्हाला कितीचा फरक पडतो आहे? 1 किलोग्रॅम. इथे पण तुमचा हे पण काय असणार आहे? 1 किलोग्रॅम. कारण काय बघा, 1 किलोग्रॅम इथं दिलेलं आहे. पूर्वीपेक्षा 1 किलोग्रॅम साखर जास्त घेऊन येतो आहे. म्हणजे पहिले 15 किलो घेऊन येत होते, आता 16 किलो घेऊन येत आहे. ह्याच्या जागी जर 2 असतं, तर मी इथे 1 किलोग्रॅम उत्तर आलं असतं, तर मी ह्याला प्रत्येकाला 2ने गुणलं असतं. म्हणजे इथे 2 किलो झालं असतं, इथे पण मी 2 किलो केलं असतं, इथे पण 2 किलो केलं असतं. म्हणजे इथे 30 किलो आलं असतं, इथे 32 किलो आलं असतं. ठीक आहे. आणि जर इथे काय म्हणतात त्याला, इथे जर 3-4 किलो जसं दिलं असतं त्या हिशोबाने इथे 4ने गुणलं असतं. म्हणजे इथे 15 चोक 60 आलं असतं आणि इथं 16 चोक 64 आलं असतं. म्हणजे पहिले 60 किलो आणि आता 64 किलो अशा प्रकारची क्वांटिटी आली असती. पण इथे 1 किलो दिलेला आहे आणि 1 किलोचाच फरक आलेला आहे. हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर पुढचा पॉईंट समजून घ्या. ठीक आहे. आता हा तुम्हाला जे काही भेटलं आहे, तुमची क्वांटिटी काही चेंज होणार नाही, कारण की इथे 1 किलो आहे आणि गणितात पण 1 किलो आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही मूळ क्वांटिटी किती आणत होतात पहिले? 15 किलो. 15 किलो आणत होतात. नवीन 16 किलो आणताय. ठीक आहे. पण 15 किलो तुम्हाला काय विचारलं? मूळ भाव. आता मूळ भाव कसा काढतो आपण? किती रुपयात आणले त्याने? 120 रुपयात. 120 रुपयात काय आणलं आहे? 15 किलो पहिले क्वांटिटी आणत होते, तर 15 किलो काय आणत होतं? काही पण आणत असेल, तर ह्याचा भाव किती झाला? 8 रुपये. म्हणजे तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे मूळ भावाबद्दल, तर तो आला आहे 8 रुपये प्रति किलो. हा भाव त्याचा मूळ भाव आहे. जर त्यांनी विचारलं असतं की नवीन भाव काय? तर नवीन भाव किती? तर नवीन भाव 120 रुपयातच फरक पडलेला आहे, जो काय पडला आहे तो. आणि त्याने क्वांटिटी किती घेतली आहे? नवीन भावानुसार 16 किलो, म्हणजे 1 किलो क्वांटिटी जास्त घेतली आहे. तर त्याचा भाव आला असता 4 चोक 16, 4 त्रिक 12, याला भाग दिला तर इथे येईल 4 7 28, खाली उरले 2, हातचा घेतला 4 पंच 20, म्हणजेच 7.5 रुपये पर किलोग्रॅम. हा काय झाला असता? त्याचा नवीन भाव झाला असता. हा कन्सेप्ट थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण एकदा समजलं की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आणि लहान म्हणजे 12वी
10वीचा विद्यार्थीसुद्धा ह्याला सहजतेने समजून ह्या गणिताला सोडू शकतो. फक्त हळूहळू कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. ज्या गरजू विद्यार्थ्यांना अशा फुल चॅप्टर वाईज, कन्सेप्ट वाईज, ट्रिक्स वाईज गणितं शिकायचे असतील त्यांच्यासाठी फक्त ₹59 म्हणजे एवढं स्वस्त तुम्हाला कुठेही भेटणार नाही. दिवसाचे तुम्ही 50-100 कुठे उधळत असाल, पण फक्त ₹59 आपण यूट्यूब चॅनलवरती मेंबरशिप ऑफर करत आहोत. फक्त तुम्ही काय करायचं आहे, यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे. जॉईन बटनावरती क्लिक केलं की ती मेंबरशिप तुम्हाला भेटेल. प्लस तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला टेलिग्राम ग्रुप आहे आपला @गणित1 हा टेलिग्राम ग्रुप आहे. त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता. धन्यवाद.